भारताच्या इतिहासामध्ये असे काही गडकिल्ले आहेत, ते कुणी बांधले, कधी बांधले याची काहीही माहिती नाही आहे. त्या किल्ल्यांमधील एक किल्ला म्हणजे मावली किल्ला. मावली किल्ला याचे महत्त्वाचे स्थान स्वराज्यामध्ये होते. मावली किल्ला जिथे शिवरायांना प्रथम पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मावली किल्ल्याचा थेट संबंध शिवरायांशी येतो. हा किल्ला लढत असताना सुमारे 1000हून सैनिक मृत्युमुखी पडले होते. तर चला तर आपण पुढील प्रवासाला सुरुवात करूया. तर आता आपण किल्ले मावली याच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि जेव्हा तुम्ही पायथ्याशी येता तेव्हा तुम्हाला 4 मंदिरे पायथ्याशी पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे शंकराचं मंदिर, नंतरला गणपतीचं मंदिर, नंतरला हनुमानाचं मंदिर आणि येडकाई देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. तर तिथे प्रथम पाया पडून आपण घेऊया आणि नंतरला आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर आता आपण किल्ले मावली याच्या प्रवेशद्वारावरती आलेलो आहे. इथे तुम्ही सरळ जाऊन तुम्हाला 5-10 मिनिटावरतीच तिकीटसाठी काउंटर लागेल. तिथे तुम्हाला तिकीट काढायचे आहे. पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे. तर चला आपण पुढे जाऊया. तर तुम्ही हा बघू शकता, लाकडी पूल बांधलेला आहे इथे. पावसाळ्यात इथे पाणी येत असेल तर इथे इंडिकेटर दिलेलं आहे. लेफ्ट साईडवरून गडाचा मार्ग आहे आणि इथे राईट साईडला इथे धबधबा आहे जाण्यासाठी. तर चला आपण या साईडला जाऊया. तर तुम्ही बघू शकता अशा छोट्या छोट्या पायऱ्या मानवनिर्मित आहेत ह्या. तर आमचा आता 5 ते 10 मिनटाचा ट्रेक झालेला आहे आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, नवरा नवरीचा सुलका. आणि हा आपला माऊली गड आहे. तर आता पुढे जात आहे आम्ही हळूहळू. जरा वातावरण दमट असल्यामुळे खूप जास्त म्हणजे असं थकवा पण लागतो आहे आणि खूप चांगलं पण वातावरण आहे चढण्यासाठी. आणि मध्ये मध्ये ऊन येते, मध्ये मध्ये ऊन जाते. तर चला पुढे. मावळीगड हा दुर्गड त्रिगड असून त्याचे 2 उपगड आहेत. एक म्हणजे पळसगड, दुसरा म्हणजे भंडारगड. या तिघांनाही मिळून मावळीगड बनतो. आणि नंतरला ह्याचाच फायदा उचलून शिवाजी महाराजांनी पुरंदराच्या तहामध्ये एक चातुर्य वापरलं होतं. तर ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. तर चला तेव्हापर्यंत पुढे जा. जर तुम्ही मावळीगडाच्या ट्रेकिंगला येत असाल तर तुम्हाला खूप चालायचं आहे. ही मनाची तयारी करूनच या, कारण की आमचा जो पाठचा आहे तो पूर्ण थकला आहे. किती चढलास तू? अरे जा, अरे बोलता ना भाई, थकना विकना माहितीच नाही रे. तर जो हा समोरचा गड आहे तोच मावळीगड आहे आणि नवरा नवरी सुळके या साईडला आहेत. तर आपल्याला अजून एवढं चढून जायचं आहे. हे व्हिडिओमध्ये तरी खूप छोटं वाटते पण अजून खूप मोठं आहे. ट्रेक बाकी राहिले. तर हा आता एकदम सरळ असा सुळका आहे. इथून सरळ असं चालत जायचं आहे. तर मी तर बोलेल हे खूप म्हणजे मीडियम लेवलचं ट्रेक आहे. आणि जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला खूप चालायचं आहे. मग अशी मी व्हिडिओमध्ये बोललेलो खूप चालायचं आहे भाई, खूप. आणि तुम्हाला हे दाखवतो म्हणजे असं बोलत ना, एक एक दगड तुम्हाला चढायचं आहे. लिटरली रॉक क्लाइम्बिंग असं ना, जे लोक पण ते करतात ना त्यांच्यासाठी तर खूप चांगली गोष्ट आहे ही. म्हणजे इथे यायचं असेल तर तुम्हाला खूप चांगलं आहे. आणि बाकी तुम्ही समोरचा व्ह्यू बघा. मीर त्याच्या चल. मग अशी तुम्हाला बोललो की मोठे मोठे दगड आहेत तसे तुम्हाला चढायचे आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता असेच आहेत सर्वीकडे. म्हणजे छोटे छोटे पॅक 5-5, 10-10 मिनटांवरती येतच आहेत असे. तर आता आपण या लोखंडी जिन्यावरून चढल्याच्या नंतरला मावळीगडाचा पायथा लागेल. तर तुम्ही इथे बघू शकता वरती आपण, आणि इथे झेंडा पण आहे. तर आता आपण चला वरती जाऊया. तर इथे महादरवाजाचं इंडिकेटर दिलेलं आहे आणि इथे पण काहीतरी आहे पण माहीत नाही काय. तर आपण इथे जाऊया पहिला. तर तुम्ही इथे बघू शकता शिवाजी महाराजांची एक प्रतिमा आहे इथे. आणि इथे राईट साईडलाच इथे महादरवाजा आहे आणि इथे शंकराची पिंड आहे आणि तिथे पियाचं पाणी आहे.
तर पिंडीच्या राईट साईडलाच तुम्हाला इथे खाली जाण्यासाठी पायऱ्या दिसतील. या पायऱ्या तुम्हाला मुख्य दरवाजाकडे घेऊन जातील. आणि इथे तुम्ही बघू शकता पहारेकरांसाठी देवऱ्या म्हणजेच खोल्या आहेत इथे. तर तुम्ही ह्या पायऱ्या बघू शकता, त्या आता पूर्ण मोडकळीस आलेल्या आहेत आणि पूर्ण तुटलेल्या आहेत. या पायऱ्या इंग्रजांनी तोडल्या होत्या आणि इथे महादरवाजा पण पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता वरचे अवशेष इथे खाली पडलेले आहेत. तर हा जो प्राणी तुम्हाला दिसत आहे त्याचं नाव शरद आहे आणि इथे पण त्याचे एक अवशेष आहे. आणि इथे पण एक असं दगडावरती कोरलेलं आहे, हे कळस आकृतीमध्ये आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे मी तुम्हाला मगाशी सांगितलं जसं राहण्यासाठी पहारेकरांना इथे खोल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता शिवाजी महाराजांची एक प्रतिमा आहे इथे. तर हे पिण्याचं पाणी आहे ते एकदम चांगलं आहे. आम्ही आता पिऊन पण बघितलं. जर तुम्ही इथे येत असाल, जर तुमच्याकडे पाणी नसेल तर तुम्ही या पाण्याच्या टाकीमधून पाणी घेऊ शकता आणि पिऊ शकता. हे स्वच्छ आहे आणि खूप चांगलंही टेस्ट लागते. जेव्हा पुरंदराचा तह झाला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी चातुर्य वापरून किल्ले माऊली, भंडारगड आणि पळसगड हे 3 अलग अलग गड आहेत असे भासून दिले होते. त्यामुळे पुरंदराच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी 2 किल्ले आपल्या दुसऱ्या मुघलांकडे जाण्यापासून वाचवले होते. अशा प्रकारे 2 गड हे आपल्या स्वराज्यात राहिले होते. पुढे जाऊन 1670 रोजी शिवाजी महाराजांनी हा गड पुन्हा काबीज केला होता. तर आता आपला माऊली गड पूर्ण फिरून झालेला आहे. याच्यामधल्या आपल्या 2 किंवा 3च जागा अजून राहिलेल्या आहेत. राज सदर आणि एक मंदिर आहे, ते कुठे आहे ते भेटत नाही किंवा सापडत नाही आहे, कारण की इथे प्रॉपर बोर्ड्स वगैरे नाही लावलेले आहेत. आम्हाला फक्त एक ते महादरवाजा आणि जी शंकराची पिंड आणि पाण्याची टाकी हेच जागा आम्हाला मिळाल्या, कारण की तिथे प्रॉपर साईन वगैरे होते. आणि बाकी खूप मोठा गड आहे आणि खूप भव्य गड आहे. त्यामुळे आपण परत हरवलो तो परत इथे यायला आम्हाला भेटणार नाही, म्हणून आम्ही इथे अजून एक्सप्लोर करायचं नाही करत आहोत आम्ही. आणि इथून आम्ही आता परत खाली जात आहोत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करा. तर चला आपण खाली जाऊया.